नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्या सज्ज. वीज बिल माफ करा अन्यथा आंदोलन करण्याचा ग्राहकांचा इशारा. आणि पत्रा उडाला, मार्केटचा वाद पुन्हा पेटला. हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता पाहूया सविस्तर बातम्या. ऐतिहासिक राम मंदिराचं भूमिपूजन अवघ्या काही तासांवर आहे. अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या या सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. पाहूयात स्पेशल रिपोर्ट. अयोध्येच्या चौकात सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. राम मंदिराच्या या सोहळ्यासाठी अनेक रामभक्त अयोध्या नगरीत दाखल झालेत. अयोध्या नगरीत दाखल होताच भक्तांचं लक्ष विविध चित्र आणि होर्डिंग्स कडे आकर्षित होतं. संपूर्ण शहरात प्रभू श्री रामाच्या जीवनाशी संबंधित वेगवेगळी कलाकृती साकारण्यात आली आहे. अयोध्येतल्या अनेक भिंतींवर मोठमोठी चित्रही काढण्यात आली आहेत. मोठे शहरातील मोठे पूल, उद्याने आणि बऱ्याच महत्त्वाच्या ठिकाणांची दुरुस्ती करण्यात आली आहे. या सगळ्याचा आढावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला. प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. या मंदिराच्या ठिकाणी गणेश पूजन पार पडलं. हिंदू धर्मात कुठल्याही शुभकार्याआधी गणेशाची पूजा केली जाते. त्याप्रमाणे हा सोहळा संपन्न झाला. 4 ऑगस्टला रामर्चा होणार आणि 5 ऑगस्टला भूमिपूजनाचा मुख्य कार्यक्रम होणार. या 3ही दिवसांच्या कार्यक्रमांसाठी मोजकेच पुजारी नेमण्यात आले आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना ओळखपत्र देण्यात आली. अयोध्या नगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी येण्याच्या 1 दिवस आधी अयोध्येला लागून असलेल्या सर्व सीमा बंद करण्यात येणार आहेत. जे छोटे मोठे मार्ग आहेत त्या ठिकाणी बॅरिकेटिंग लावून तपासणी सुरू ठेवण्यात येणार आहे. अयोध्येच्या शेजारील जनपद बस्ती, गोंडा, आंबेडकर नगर, बाराबंकी, सुलतानपूर, अमेठी या शहरांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अयोध्येत शरयू नदीच्या माध्यमातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उत्तर प्रदेश सरकारची जलसेना तैनात करण्यात आली आहे. सीसीटीव्ही, राखीव दल, वाहतूक पोलिसांच्या तुकड्या रस्त्यावर तैनात करण्यात आल्या. दिवाळी साजरी करतो तसं सध्या अयोध्येत वातावरण पाहायला मिळत आहे. घरांना कलर, साफसफाई, दुकानांमध्ये गर्दी तसेच प्रत्येक जण या भूमिपूजनाच्या मुहूर्तावर आनंद साजरा करण्यासाठी मिठाईच्या दुकानांकडे रांगा लावतोय. अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टर बरोबर सगळीकडे भगवे झेंडे फडकताना दिसतात. तसेच जो तो रामभक्त आपल्या गाडीवर किंवा घरावर प्रभू रामाचं, हनुमानाचं चित्र असलेला झेंडा लावताना मग्न आहे. ब्युरो रिपोर्ट, सिंधुदुर्ग लाईव्ह. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या कोकणच्या मातीत झालेल्या पहिल्या लाईव्ह तिरंगी महाबारीला जगभरातून तुफान प्रतिसाद लाभला. हा महामुकाबला 7 समुद्राबाहेर लाईव्ह पाहिला गेला. प्रसिद्ध बुवांच्या तिरंगी जुगलबंदीचा भजन रसिकांसह चाहत्यांनी मनमुराद आनंद घेतला. तिरंगी बारीत मनोरंजन करणाऱ्या या 3 बुवांवर रसिकांनी गुगल पे आणि फोन पेच्या माध्यमातून लाईव्ह बक्षिसांचा वर्षाव केला. या तिरंगी बारीच्या तुफान यशानंतर सिंधुदुर्ग लाईव्ह डबल बारीचा महाषटकार घेऊन येतोय. यामध्ये जिल्ह्यातील नामवंत 12 बुवांची आमने सामने जुगलबंदी होणार आहे. लोककलेला अर्थात बारीला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार केल्यानंतर सिंधुदुर्ग लाईव्ह नवा इतिहास रचत आहे. आई प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, द इव्हेंट ब्लास्टर्स, समर्थ मंगल कार्यालय कोळम आणि सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत डबल बारीचा महाषटकार घेऊन आलाय. बुधवारी 5 ऑगस्टला सायंकाळी 7 वाजता बुवा समीर कदम कुडाळ विरुद्ध बुवा संदीप पुजारी देवगड यांच्यात दुरंगी मुकाबला होतोय. ज्याप्रमाणे जगभरातील कोकणवासियांनी सिंधुदुर्ग लाईव्हच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर महामुकाबला पाहिला, तसंच पुन्हा एकदा कोकणच्या डबल बारीचं महाषटकार थेट लाईव्ह डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. तर गुरुवारी 6 ऑगस्टला बुवा स्वप्नील मेस्त्री कणकवली विरुद्ध बुवा संतोष जोईल देवगड यांच्यात दुरंगी सामना रंगणार आहे. शनिवारी 8 ऑगस्टला बुवा प्रकाश पारकर कणकवली विरुद्ध बुवा अभिषेक श्रीसाट कणकवली. मंगळवारी 11 ऑगस्टला बुवा संतोष मिराशी कणकवली विरुद्ध बुवा दुर्वास गुरव देवगड. गुरुवार 13 ऑगस्टला बुवा उदय पारकर कणकवली विरुद्ध बुवा संदीप नाईक धुरे देवगड यांच्यात
तर शनिवारी 15 ऑगस्टला बुवा संतोष कानडे कणकवली विरुद्ध बुवा श्रीकांत शिरसाट वैभववाडी यांच्यात हे दुरंगी महामुकाबले होणार आहे। दरम्यान मंगळवारी 18 ऑगस्टला बुवा योगेश पांचाळ कुडाळ विरुद्ध बुवा संजय पवार वैभववाडी यांचा विशेष सामना होणार आहे। यामध्ये लाईव्ह कमेंट देखील करता येणार आहे आणि त्याचबरोबर या बुवांवर बक्षिसांचा लाईव्ह वर्षाव होणार आहे। त्यामुळे लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या बुवांवर कोकणवासियांनी तसेच जगभरातील कोकणवासियांनी गुगल पे आणि फोन पेच्या माध्यमातून बक्षिसांचा वर्षाव करावा असं आवाहन सिंधुदुर्ग लाईव्ह करत आहे। ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। गणेशोत्सवाला कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी 10 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी करण्यात आला असून स्वॅब टेस्ट बंधनकारक असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे। पाहूयात। जे चाकरमानी कोकणात जातील त्यांना 12 तारखेपूर्वी कोकणात पोहोचायचंय। म्हणजे एकूण क्वारंटाईनचा जो पिरियड आहे, क्वारंटाईनचा जो पिरियड होता जो पूर्वी 14 दिवसाचा होता, ICMRच्या नवीन गाईडलाईन प्रमाणे हेल्थ डिपार्टमेंटशी चर्चा केल्यानंतर हा क्वारंटाईनचा पिरियड हा 10 दिवसाचा करण्यात आलेला आहे। 12 तारखेच्या पूर्वी रात्री 12 वाजेपर्यंत जे लोक कोकणात जातील ते सगळे होम क्वारंटाईन होतील आणि ज्यांना 12 तारखेच्या नंतरच कोकणात जायचं आहे, काही लोकांनी आमच्याकडे अशी इच्छा व्यक्त केली की 10-12 दिवस आम्हाला कोकणात जाऊन राहणं शक्य नाही आहे। अशा लोकांसाठी देखील शासनाने निर्णय घेतलेला आहे की ज्यांना कोकणात 12 तारखेच्या नंतर जायचं आहे गणपतीपर्यंत, त्यांनी 48 तास मध्ये, म्हणजे समजा मला आज जायचं आहे तर मागच्या 48 तासामध्ये त्यांनी आपली स्वॅब टेस्टिंग करून घ्यायची आणि त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच त्याला कोकणात जाता येईल। परंतु हा रिपोर्ट स्वॅब टेस्टिंगचाच असला पाहिजे। स्वॅब टेस्ट करावी, त्यांनी आपला रिपोर्ट ज्या अथॉरिटीज आहेत आपल्या त्यांच्याकडे द्यावा आणि त्याला कोकणात जायची परवानगी द्यावी। यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने STची सेवा देण्याची तयारी केलेली आहे। ST ही 22 लोकांसाठी असेल। या 22 लोकांना जर ग्रुप बुकिंग मध्ये त्यांनी STच्या पोर्टलवरती ग्रुप बुकिंग केलं तर त्यांना आपल्या गावात थेट सोडण्याची व्यवस्था ही ST करेल। म्हणजे त्या लोकांना मुंबईहून थेट त्यांच्या गावापर्यंत जाता येईल। म्हणजे त्यांना इकडे तिकडे कुठे जायची गरज लागणार नाही, थेट ते गावात जातील। त्याचबरोबर ST ही मध्ये कुठेही थांबणार नाही। फक्त जे आपले त्यांचे 2 विश्रांतीसाठी म्हणजे टॉयलेटसाठी जे 2 हॉल्ट घेऊ तेवढ्याच ह्याच्यासाठी, बाकी जेवण वगैरे त्यांनी स्वतःचं घरचंच घेऊन गेलं पाहिजे। कुठेही जेवणासाठी ST थांबणार नाही। हे सगळे निकष, हे नियम आज आम्ही जाहीर केलेले आहेत। STने जे लोक जाणार आहेत ह्या लोकांना ई पासची गरज नाही। त्याचं कारण असं आहे की STने स्वतःचे ई पास, STच हा तुमचा ई पास आहे आणि पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं असल्यामुळे तुमची पूर्ण माहिती आमच्याकडे अगोदरच आलेली आहे। परंतु जे STच्या व्यतिरिक्त जातील या लोकांसाठी ई पास हा कंपल्सरी आहे आणि त्यांनी ई पास घेऊनच गेलं पाहिजे। त्याचबरोबर बऱ्याचशा तक्रारी आलेल्या आहेत की खाजगी बस गाड्यांची जी काही लूटमार चालू आहे त्याच्याबद्दल बऱ्याच तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत। नियमाप्रमाणे खाजगी बस चालकांना STच्या पेक्षा फक्त 1.5 पटच पैसे घेण्याचा अधिकार आहे। म्हणजे जर STचं तिकीट 100 रुपये असेल तर खाजगी बस चालक 150 रुपये घेऊ शकतात। त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी जर पैशाची मागणी जास्त केली तर लोकांनी ती देऊ नये आणि तशी जर तक्रार केली तर आम्ही त्या खाजगी बस चालकांवरती कारवाई करू। ह्या आज सरकारने जाहीर केलेले हे धोरण आहे कोकणवासियांसाठी। कोकणात लोक जातील, आपला उत्सव साजरेपणाने करतील। फक्त या वेळेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती
कृपया लोकांनी गर्दी करू नये. आपल्याला माहिती आहे की बाजार रहाट किंवा भजनं किंवा आणखीन घरात गर्दी करणं, कृपया हे सगळे लोक प्रसंग यावेळेला लोकांनी टाळावे असं आवाहन सरकारतर्फे मी करतोय. आणि मला असं वाटतं की STची वेबसाईट जी आहे msrtc.maharashtra.government.in याच्यावरती बुकिंग साधारण 6 वाजल्यापासून आजच 6 वाजल्यापासून सुरू होईल. आणखीन जशा गाड्या उद्यापासून उपलब्ध होतील तशा त्यांना जाण्याला त्याला परवानगी मिळेल. तसाच STचा एक ॲप देखील तयार केलेला आहे MSRTCच्या नावाने. याच्यावर देखील बुकिंग करता येईल. हे STचे आजचे हे सगळे जे काही धोरण ठरलं होतं मी ते आपल्यासमोर ठेवलं आहे. त्याचबरोबर गेले काही महिने आम्ही STच्या कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकलो नव्हतो कारण STच पूर्णपणे बंद होती. परंतु आज मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर उपमुख्यमंत्री आणि वित्तीय मंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि त्यामध्ये आम्ही राज्य शासन मंडळाला पैसे मागितले आणि STच्या पगारासाठी त्यांनी आज 550 कोटी रुपये आम्हाला मंजूर केले आहेत. लवकरच STच्या कामगारांचा पगार होईल असं मी आज आपल्यामार्फत STच्या सर्व कामगारांना कळवू इच्छितो. स्वॅब टेस्ट RT-PCR किती गाड्या, कारण यावेळी जवळपास निम्मे प्रवासी म्हणजे 22 एका बसमध्ये जातील. आम्ही साधारण 3000 गाड्या तयार ठेवलेल्या आहेत. दरवर्षी 2200 गाड्या असतात, परंतु यावेळेला अर्धे लोक घेऊन जाण्यामुळे आम्ही 3000 गाड्या ठेवलेल्या आहेत. कारण बरेच लोक यावर्षी जाणार देखील नाही आहेत अशा प्रकारची देखील माहिती आमच्याकडे आहे. परंतु जितक्या गाड्या लागतील तितक्या गाड्या आमची तयारी आहे. लोकांना कुठे अडचण येणार नाही. फक्त लोकांनी गर्दी करू नये एवढंच आमचं म्हणणं आहे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांनी आम्हाला मदत करावी. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह.
अंतर्गत B+ ग्रेड आमची अडतीस 21 श्री विजय दुर्गा एग्रो सर्व्हिस, साटेली बेडशी, तालुका तोडामार्ग, स्टॉक किट्स, SCC, शेती अवजारे, रासायनिक खते, कीटकनाशक, बी बियाणं. प्रोप्रायटर भिकाजी गणपते. फोन नंबर 02363 250081 आणि 250168. मोबाईल नंबर 9420 27 56 56 आणि 9822 69 19 73. पत्ता साटेली बेडशी, तालुका तोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. वीज बिल वाढीबाबत माझगाव ग्रामस्थांनी सावंतवाडी महावितरण विभागाला घेराव घालत वाढीव वीज बिलाबाबत संताप व्यक्त केलाय. यावेळी महावितरणचा निषेध करत घोषणा देत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. शांतपणा करता तुम्ही मलाही मोर्चा आमचा आहे, तो विरोध प्रतिनिधी आहे. बिल कसा हे सांगतात आम्ही काय का कुई माणसं असो म्हणत राहा धाराकडे पैसे हे काय माझा निर्गम करते काय करणार नाही. माफी दिलेलं आहे. आतापर्यंत 6 पाठवले, 6च्या 6 निवेदन सगळ्यांचे निवेदन पाठवले. असं काय उत्तर मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लाईट बिल भरणार नाही. सर्व करून टाकणार. याच्यावर विषय चालू आहे तुमच्याकडे. आता बघा हे काय हे विषय मंत्रालय त्यांची चर्चा चालू आहे. त्यामुळे मी तुम्हाला समजत देतो बरोबर नाही. तुमचं निवेदन मी तुमच्या मुद्दा सगळ्यांना ती माझी जबाबदारी, ती माझी जबाबदारी. प्रश्नच नाहीये. ऐका तुमच्या इथं असं नाही, हा सगळीकडे महाराष्ट्रातला प्रश्न. म्हणजे आपण तुमच्याचं केलं असं काय नाही. होईल तेव्हा सगळ्यांचा विषय सॉल्व्ह होणार. तुमचा एकट्याचा वेगळा असं सांगा. 15 वर्षापूर्वी याचा निर्णय लाईन नाहीतर आम्हाला उपोषणाला बसायचं. आता हा निर्णय आपल्या हातात नाही. त्यांची वर चर्चा चालू आहे. आपण 6 निवेदन ऑलरेडी पाठवले. ऐका महाराष्ट्र राज्य विद्युत मंत्रिमंडळाचा महाराष्ट्र राज्य विद्युत मंत्रिमंडळाचा जागतिक महामारी म्हणजे कोरोनाच्या संकटानंतर महामंडळाने अत्यंत भयावह असा शॉक दिलेला आहे. आणि या शॉकातून कधी आपलं बाहेर निघू अशा विवंचनेत असणाऱ्या माझगावच्या या सर्व सुज्ञ नागरिकांनी आज घेराव टाकलेला आहे. आणि या ठिकाणी भर पावसामध्ये महिला सुद्धा भगिनी या ठिकाणी आहेत. वीज वितरणाचा अत्यंत भयावह शॉक हा कोरोनावर मीठ चोरण्याचा काम या महामंडळाने केलेला आहे. मायबाप सरकारला यांचा आवाज कधी पोहोचेल हा
चिंतेचा आणि संशोधनाचा विषय आहे आणि आज आपल्या सोबत ही सगळी माझगावची सुज्ञ मंडळी आहे. आपण बोलूया DK सावंत यांच्याशी. काय नेमकं तुमच्या समस्या आहेत? महामारीच्या ह्या कोरोनाच्या महामारीत जनता पोळलेली असताना त्यांना वीज मंडळाने शॉक दिलेला आहे. अत्यंत अचानक लोकांची परिस्थिती नसताना आज लोक रोजीरोटीच्या प्रश्नासाठी झटत आहेत, रोजीरोटीसाठी झगडत आहेत आणि सगळ्यांचं उत्पन्नाचे सगळे स्रोत बंद झाले असताना वीज मंडळाने दरवाढ करून त्यांना एक झटका दिलेला आहे आणि हा झटका लोकांच्या फार जिवायला लागलेला आहे. आज माझगावची जनता पेटून उठलेली आहे आणि आज हे वीज मंडळात निवेदन आणि प्रामाणिकपणे निवेदन देऊन त्यांना आपलं मागणं मांडण्यासाठी आलेली आहे आणि जर त्यांनी यापुढे याच्या बाबतीत जर काही योग्य निर्णय घेतला नाही, त्यांना महिन्याभराची आम्ही मुदत देणार, महिन्याभर त्यांनी मदत दिली नाही तर त्याचा ह्या वीज मंडळाचा विजय झटका येते, त्याहीपेक्षा जनतेच्या एकीचा झटका त्यांना आम्ही जरूर देऊ, निश्चित देऊ, जरूर देऊ. तर त्यांनी त्याचे लक्ष दिलं पाहिजे आणि ह्यानंतर जर काय जे काय होईल ह्यानंतर जे काय होईल त्याचे परिणाम ह्या महावितरणवरती पूर्णपणे असतील. कारण त्यांनी जे वाढ केलेली आहे आणि त्यात कोण त्यांनी जी वीज कपात करण्याची म्हणजे वीज कापण्याची जी धमकी दिली आहे तर ह्या बाबतीत लोक त्याच्या म्हणजे त्यांनाही कळून येईल की सर्व एकत्र आले तर काय करू शकतात. लोकशाहीमध्ये लोकांचं मत नॉर्मली कोण विचारात घेत नाही, पण आज असा विचित्र काही आपण मी याच्यासाठी कायम एक शब्द म्हणतो की आपल्या देशात जनतेला अजिबात किंमत नसलेली लोकशाही आहे. फक्त ही नेत्यांवर चालते लोकशाही असं त्याच्यासाठी म्हणतो. पण ह्यांनी जर आज ह्या एकजुटीचा जर विचार केला नाही आणि ह्या मागणीचा जर त्यांनी योग्य विचार केला नाही तर ह्याच्यानंतर काय झटका द्यायचा तो आम्ही निश्चितच ठरवू. अत्यंत भयावह स्थितीमध्ये जगणारी ही बोटावर मोजणारी आणि पोटावर चालणारी ही मंडळी अत्यंत पोटतिडकीने या वीज मंडळाला आज विनंती करते आहे. परंतु आगामी काळामध्ये आमच्या विनंतीचा जर मान ठेवला गेला नाही तर संविधानिक न्यायिक मार्गाने आम्ही लढा देऊ असं DK सावंत आणि या सर्व माझगाववासियांचं म्हणणं आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यानं जिल्ह्यात थैमान घातलं. अचानक आलेल्या वादळामुळे मोठं नुकसान झालं, मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. या वाऱ्याचा जोर एवढा होता की अनेक ठिकाणी पत्रे उडून गेले. तसेच सावंतवाडीतील 4 चाकीवर झाड पडून नुकसान झालं. श्रीराम वाचन मंदिर समोर ही घटना घडली. दरम्यान सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. दरम्यान नगरसेवक नासिर शेख, बंटी पुरोहित यांनी तातडीनं पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करून रस्ता मोकळा केला. त्यात शहरातील भाजी मंडईवरील छप्परही उडून गेलं. यात एक भाजी विकणारी महिला जखमी झाली. अचानक वादळी पाऊस आल्यानं मार्केटमधील भाजी विक्रेते तसेच ग्राहकांची तारांबळ उडाली. न्यू सालेवाडा इथंही झाड पडून रस्ता वाहतुकीस बंद झाला. तर विजेचा खांब कोसळून तारा तुटल्यानं बत्ती गुल झाली. मुंबई गोवा जुन्या महामार्गावरील झारापखात मोहल्ला इथं झाड पडून वाहतूक ठप्प झाली. महामार्गाच्या मधोमध भले मोठे झाड उन्मळून पडलं. अचानक झालेल्या वादळाचा फटका बसून दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वैभववाडी तालुक्यात देखील पावसानं थैमान घातलंय. वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तर नद्या दुतडी भरून वाहू लागल्यात. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सावंतवाडी भाजी मार्केटच्या छपराचा पत्रा पडून बागवान नामक महिला जखमी झाली आहे. यातच मार्केटमधील भाजी विक्रेत्यांना नेहमीच्या जागेवरून उठवल्यानं वाद सुरू असतानाच आता या घटनेनं हा वाद आणखीनच पेटलाय. मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यानं जिल्ह्यात थैमान घातलं. अचानक आलेल्या वादळामुळे मोठं नुकसान झालं, मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. सावंतवाडी भाजी मार्केटच्या छपराचा पत्रा उडून बागवान नामक महिला जखमी झाली आहे. त्यामुळे धगधगत असलेल्या या वादात सेनेनं उडी घेतल्यानं पुन्हा वाद पेटलाय.
यावेळी नगराध्यक्ष यांनी भाजी विक्रेत्यांवर अन्याय केला असं मत माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी व्यक्त केलं, तर नगराध्यक्ष संजू परब यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अन्यथा शिवसेना स्टाईल उत्तर देऊ असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी दिलाय। जोपर्यंत भाजी विक्रेत्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही असंही ते म्हणाले। यावेळी नगरसेवक बांदेकर, बाबू कुडतरकर, शब्बीर मणियार आदी उपस्थित होते। आणि ही दादागिरी आहे, ही आम्ही अगोदरच लोकांना सांगितली। ह्याचा आपल्या स्टँडिंग कमिटीमध्ये विषय आलेला आणि त्याच्यात ठरलेलं की आम्ही कमिटी करून याच्यावर निर्णय घ्यायचे आणि ते जीबी मध्ये आलं पाहिजे। धोरणात्मक विषय हे जीबी मध्ये मान्य करूनच पुढे घेतले जातात। हे सगळं दादागिरीमुळे आम्हाला ह्याची कोणालाही माहिती नाही आणि ह्या गरीब जनतेवर अन्याय केलेला आहे। आज ज्या पोटाच्या हातावर पोट भरणाऱ्या लोकांवर अन्याय झालेला आहे। एवढ्या तर त्रस्त झालेले आहेत लोक, तिच्या डोक्यावर पडला ती आपल्या नवऱ्याला जेवण घेऊन आले, ती उभी होती समजलं की नाही। मी म्हणते काय जे करायचं आहे ना, आज पावसाळा आहे, पावसाळा संबंधी ह्या कोविडच्या आणि रेनी सीझन मध्ये कोणालाही बेघर करता येत नाही, कोणाची टपरी काढता येत नाही, तरी सुद्धा हे केलेलं आहे। आता मी शिवनशी बोलले की आता येऊन आता तुम्ही उचललात ते उचलला नाही, आता येऊन ते लोक त्रास त्या लोकांची सगळं उचलून कुठे घेऊन जाणार? पावसाचे दिवस हे काही मुंबई सारखं हे नाही आहे। आताच हे काढलंय। शिवना मी विचारलं बाबा त्यांना कोणी पाठवले, तर शिवनी सांगितलं मी कोणालाही आदेश दिलेले नाही आणि मी त्यांना स्टाफला सांगितलंय माझ्या पूर्व परवानगीशिवाय कोणी जाता नाही। मग हा स्टाफ कोणाच्या आदेशाने आला नाही, त्यांच्याकडे लॉक मारून गेलेले आहेत लोकांच्या, कशाला लोकांच्या गरीब जनतेवरच्या पोटावर येत आहे। कोणतवाडी भाजी विक्रेता संघ त्याचा मी अध्यक्ष आहे आणि मी सातत्याने या भाजीवाल्यांचा विषय मांडत आलो। आज जे भाजी विक्रेते आहेत त्या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करत असताना निदान त्यांची संघटना आहे त्या संघटनेच्या प्रमुखांना विश्वासात घेणे हा प्रयोग नाही। की मागे लोक म्हणायचे की आता सावंतवाडीची कणकवली होणार, कणकवली झाली। नितेश साहेब काय बोलले होते की ह्याच्यानंतर कुठल्याही भाजीवाल्यावर कारवाई होणार नाही, त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि त्याची हमी आपण घेतो असं नितेश साहेब इथे बोलले आणि नेमकं नितेश साहेबांच्या मताच्या विरुद्ध नगराध्यक्ष काम करतायत। मग माझं तुमच्या माध्यमातून नितेश साहेबांना आव्हान आहे की नितेश साहेब तुम्ही आता सावंतवाडीत या भाजी विक्रेत्यांवर कशी कारवाई होते, त्यांच्यावर कसा अन्याय होतोय ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पहा। कारण तुम्ही त्यांना आश्वासन दिलं होतं की संजूला मतं द्या, मी लक्ष घालणार, मी तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, अशी तुमची बाईट त्यावेळी झालेली होती। पण या ठिकाणी मी सांगू इच्छितो आता समजा गर्दी असते मार्केटमध्ये आणि तो पत्रा पडला असता तर अनेक लोक जखमी झाले असते, कुणाचा जीव गेला असता। तुमच्या इमारती नादुरुस्त असताना सुरक्षित असलेल्या भाजी विक्रेत्यांना तुम्ही त्या असुरक्षित आणून ठेवलं, त्याच्यामुळे ती बाई जखमी झाली आणि ह्याची जबाबदारी ही नगराध्यक्ष तुमच्यावर जाते। त्याची नैतिक जबाबदारी घ्या आणि नगराध्यक्षाला राजीनामा द्या अशी माझी ठामपणे मागणी आहे। नाही, नक्कीच गेले 8 दिवस भाजी विक्रेत्यांचा प्रश्न आहे। जे सर्वसामान्य भाजी विक्रेते होते आणि मोकळ्या जागेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोकळ्या जागेत जे बसत होते आणि आपलं घर चालवत होते, अशा कुटुंबांवर आज खऱ्या अर्थानं बेरोजगाराची परिस्थिती, बेघर होण्याची, खऱ्या अर्थानं मी असं बेघर का म्हटलं तर आज त्यांचं उत्पन्न हिरावून घेण्याचं काम सर्वप्रथम नगरपालिका करते। आज जे खऱ्या अर्थानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले 4 महिने त्यांची परिस्थिती हालाकीची झालेली असताना अजून त्या खड्ड्यात लोटण्याचं काम सध्या नगरपालिका करते आणि याविषयी आम्ही शिवसेनेच्या वतीने त्यांना शब्द दिलेला आहे की त्यांच्यासोबत आम्ही प्रत्येक वेळोवेळी आहोत आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर आहोत। या भाजी विक्रेत्यांना 100% पुन्हा एकदा ह्या मोकळ्या जागेत बसवणार म्हणजे बसवणार हा शिवसेनेचा शब्द आहे। वेळ प्रसंगाला मी त्याला एवढंच सांगतो, आज कलेक्टर मॅडमना आम्ही भेटलेलो आहे सकाळी जाऊन। आज कलेक्टर मॅडमना आम्ही लेखी निवेदन दिलेलं, कारण आम्ही पहिल्यांदा कायदेशीररित्या होतो का ते बघणार आणि नाही झालं तर कायदा हातात घ्यायची वेळ आली तर 100% या भाजीवाल्यांसाठी कायदा हातात घेणार हा शिवसेना म्हणून शब्द देतो। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका, पाहत राहा कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। प्रवेश सुरू,
तब्बल 65 वर्षांची परंपरा असलेलं, वर्षानुवर्षे दैदिप्यमान यशाची परंपरा जपणारं वैभवशाली शिक्षण संकुल वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुनराव राणे विद्यालय व कैलासवासी हेमंत केशवराव राणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी यासोबतच आपल्या चिमुकल्यांसाठी प्ले ग्रुप ते सिनियर KG पर्यंत शिक्षण देणारं फ्लाइंग बर्ड्स. आमच्या सुविधा किलबिल ते 12वी पर्यंत शिक्षण एकाच संकुलात उपलब्ध. प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, डिजिटल शिक्षण, संगणक प्रशिक्षण, ऍडव्हान्स ऍक्टिव्हिटी, वैज्ञानिक दृष्टिकोन, संगीत, योगा, नृत्य आणि गायन, भव्य क्रीडांगणावर विशेष क्रीडा प्रशिक्षण, प्रशस्त व हवेशीर क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय आणि प्रयोगशाळा, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विविध सवलती, 10वी 12वी साठी उजळणी वर्ग, व्याख्यानमाला, HSC बोर्ड आणि शासकीय रेखा कला परीक्षा केंद्र, MCVC अभ्यासक्रमाची सोय, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, जिल्हा बालभवन केंद्र, ई-लर्निंगची सोय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी ड्रेस कोड, 100% निकालाची परंपरा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क अर्जुनराव राणे विद्यालय वैभववाडी. श्री जयेंद्रजी राव राणे, संचालक, अध्यक्ष, स्थानिक समिती, 9422 43 58 33. श्री नाथकर BS, मुख्याध्यापक, 9309 85 85 78. श्री शिंदे SP, 9421 23 57 22. श्री पाटील PM, 70 38 14 40 97. आजच आपला प्रवेश निश्चित करा. आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात. होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज. GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो. 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध. जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय. गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर. कुडा रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर. मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर. वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर. तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर. गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा. कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा. साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ. संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 93 50 09. भविष्यात डॉक्टर, इंजिनियर व्हायचे स्वप्न बघताय? आता नीट, JEE, NDA सारख्या परीक्षांसाठी पुणे, मुंबई, कोटा इथं कशाला जायचं? आता देश पातळीवरील नामांकित संस्था परफेक्ट अकॅडमी आपल्या सिंधुदुर्गात. आपल्या घराजवळच राहू, सुरक्षित राहू आणि यशस्वी हो. परफेक्ट अकॅडमी आता प्रथमच आपल्या जिल्ह्यात घेऊन येते स्कॉलर्स इंटिग्रेटेड बॅच, खास 11वी 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी. 11वी 12वी JEE, नीट, NDA एकत्रित पद्धतीनं बोर्डाचा आणि प्रवेश परीक्षांचा अभ्यास. 8वी ते 10वी JEE, नीट, IAS फाउंडेशन कोर्स. 8वी ते 10वी सायन्स आणि मॅथ्स, इंग्लिश, सेमी इंग्लिश, CBSE आणि स्टेट बोर्ड. 5वी आणि 8वी स्कॉलरशिप एक्झाम कोचिंग. वैशिष्ट्य, नीट, JEE मध्ये तज्ञ असलेल्या कोटाच्या शिक्षकांचे कुडाळमध्ये दररोज लेक्चर्स. दररोज 6 तासांचे लेक्चर्स. 2 वर्षात 4000 पेक्षा जास्त तासांचं नियोजन. बोर्डाच्या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र मार्गदर्शक टीम.
40 पेक्षा जास्त पुस्तकांचे 10,000 पानांचे प्रिंटेड स्टडी मटेरियल, दरवर्षी 50 पेक्षा जास्त ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षांचा सराव, 1.5 लाखांहून अधिक प्रश्नांचा सराव, सुविधा, कॉलेज सुविधा, कॉम्प्युटर सायन्स उपलब्ध, सुसज्ज आणि स्पेसियस क्लासरूम, सुरक्षित, स्वच्छ आणि सॅनिटाइज हॉस्टेल आणि घरगुती जेवणाची सोय, प्रशस्त लायब्ररी आणि स्टडी रूम्स, स्पेशल करिअर काउन्सिलिंग आणि अतिशय माफक फी मध्ये दर्जेदार शिक्षण, सुलभ हप्त्यात फी भरण्याची सुविधा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पहिल्याच दणक्यात IIT मध्ये मुलं पाठवणाऱ्या क्लासला आजच ऍडमिशन घ्या. संपर्क प्रोफेसर राजाराम परब 9325 01 74 58, श्री शुभम पारसेकर 8412 86 38 80, 70 45 06 91 44, सौ अंकिता परब 86 68 11 08 82. अयोध्या श्रीराम मंदिर पुनर्निर्माण सोहळा समस्त सिंधुदुर्गवासियांना लक्ष लक्ष शुभेच्छा. विनम्र आवाहन. बुधवार दिनांक 5 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 वाजता घर मंदिर जिथं असाल तिथून एकाच वेळी 5 मिनिटांचा घंटानाद करूया. तसेच घरावर ध्वज उभारून श्रीरामांची आरती, रामरक्षा स्तोत्र, श्रीराम जप अशा धार्मिक कार्यक्रमातून आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करूया. माननीय श्री चेतन सुभाष चव्हाण, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरपंचायत कसई दोडामार्ग. माननीय श्री दीपक गवस, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दोडामार्ग. माननीय श्री स्वप्नील गवस, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहर अध्यक्ष दोडामार्ग, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा दोडामार्ग. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. बुधवारी सकाळी 11 वाजता अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचा जल्लोष परशुराम भूमी असणाऱ्या सावंतवाडीमध्येही साजरा केला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी सावंतवाडी शाखेच्या वतीने देखील हा ऐतिहासिक सोहळा साजरा केला जाणार आहे. हे कार्यक्रम साजरे करण्यासाठी परवानगी देण्याचं निवेदन पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांना देण्यात आलंय. नमस्कार. विश्व हिंदू परिषद आज जगभरात हिंदूंच्या एकतेसाठी आणि उद्याच्या महत्त्वाच्या राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अतिशय उत्साहाने जगभर काम करत आहे. विश्व हिंदू परिषद सिंधुदुर्गच्या वतीने उद्या सावंतवाडीतही सर्व मंदिरांमध्ये दीपोत्सव आणि त्याचबरोबर रांगोळ्या आणि अशा प्रकारे आनंद व्यक्त करण्यासाठी प्रत्येकजण झटत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सावंतवाडीमध्ये अनेक तरुण उद्या भगवे झेंडे लावून गावातून सगळ्यांमध्ये जागृती करण्यासाठी फिरणार आहे. 500 वर्षाच्या या इतिहासात अनेक लढाया झाल्या आणि अयोध्या असलेल्या म्हणजे जिथे युद्ध होत नाही अशा ठिकाणीसुद्धा आपल्याच श्रीरामाच्या जन्मस्थानी आपलं मंदिर उभं करण्यासाठी अनेकांनी बलिदान केलं. या सगळ्यांचं स्मरण आणि त्यांच्या बलिदानाला आपण अभिवादन करून उद्याच्या या भूमिपूजनासाठी प्रत्येकाने आपापल्या घरी आणि एकत्रित जिथे शक्य असेल तिथे पण सोशल डिस्टन्सिंग आणि या सगळ्या आपल्या मर्यादा पाळून आपण हा आनंदोत्सव साजरा करूया आणि लवकरात लवकर हे कोरोनाचं संकट जगावरून दूर होऊ दे अशी प्रार्थना करूया. धन्यवाद. जय श्रीराम. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. रक्षाबंधन म्हटलं की बहीण भावाला राखी बांधत असतानाचं पारंपरिक चित्र आपल्या नजरेसमोर येतं. पण सिंधुदुर्गात मात्र व्यसनमुक्तीशी बंधनगाठ बांधून घेत अनोखी रक्षाबंधन महाराष्ट्र नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग शाखेच्या वतीनं साजरं करण्यात आले. नशाबंदी मंडळाच्या आम्ही महिला व्यसनमुक्तीशी बंधन, व्यसनांपासून रक्षण असा संदेश असलेल्या राख्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्यांना मेलवर पाठवून देत आहोत. लॉकडाऊनचे व्यसनांना हवे लॉकडाऊनचे बंधन, तेव्हाच होईल महिलांचे रक्षण
असे आवाहन करत आहोत आम्ही महिला. सोबतच महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने महाराष्ट्र व्यसनमुक्त व्हावा यासाठी व्यसनमुक्तीचे धोरण 2011ची अंमलबजावणी व्हावी अशी मागणीही आम्ही करत आहोत महिला. यासोबतच आम्ही आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तरुण पिढीला आणि व्यसनाधीन व्यक्तींना असं संकल्प सांगत आहोत की व्यसनमुक्तीचा संकल्प घ्या, व्यसनमुक्तीशी बंधन जोडा आणि कायमचं व्यसनांपासून होणारे महिलांवर होणारे अत्याचार तुम्ही निर्मूलन करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा असं रक्षाबंधनच्या निमित्ताने आम्ही महिला आवाहन करत आहोत. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्स प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा. श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्या सज्ज. वीज बिल माफ करा अन्यथा आंदोलन करण्याचा ग्राहकांचा इशारा. आणि पत्रा उडाला, मार्केटचा वाद पुन्हा पेटला. हेडलाईन्स प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींचा. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका. कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. डॉइट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात. डॉइट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर. डॉइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. डॉइट्स फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 3540 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45 50 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 80 0791 9884 आणि 94 052 26 085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव.